सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते. नवरात्र नवरात्र म्हणजे देवीचा उपासना करणारा, देवीचा जागर करणारा उत्सव असतो. या नवरात्रामध्ये आम्ही नवदुर्गा हा कार्यक्रम गेल्या 1 वर्षापासून घेऊन आपल्यासमोर येत असतो. या नवदुर्गा कार्यक्रमामध्ये आम्ही विविध क्षेत्रातील मान्यवर नवदुर्गा जे आहेत त्यांचा परिचय आपल्याला करून देत असतो. या नवदुर्गा या कार्यक्रमामध्ये आज आपण भेटणार आहोत कांचनमाला उत्कर्ष संगवे, ज्या उच्च शिक्षित गृहिणी आहेत, ज्यांचं BCom आणि LLB पर्यंत शिक्षण झालेलं आहे. अत्यंत मृदुभाषी आणि डॅशिंग व्यक्तिमत्व, प्रसंगी समाजासाठी धावून जाणाऱ्या म्हणून कांचनमाला संगवे या समाजामध्ये सुपरिचित आहेत. तर चला आपण त्यांच्याशी आता संवाद साधूया. नमस्कार, मी गोपाळ कुलकर्णी माध्यम वृत्तमध्ये आपलं स्वागत करतो. नवदुर्गा कार्यक्रमामध्ये कांचनमाला संगवे यांचं मी मनापासून स्वागत करतो. नमस्कार ताई. नमस्कार. नवरात्राच्या सर्वप्रथम आपल्याला शुभेच्छा देतो. वास्तविकता कांचनमाला संगवे यांचा परिचय तर बऱ्याचशा लोकांना आहेच आहे, पण आमचे नवीन जे प्रेक्षक आहेत त्यांच्यासाठी आपण थोडक्यात आपला परिचय करून द्यावा. मी ॲडव्होकेट कांचनमाला उत्कर्ष संगवे. मी एक गृहिणी आहे आणि सोशल वर्कर पण आहे. सामाजिक कार्यकर्त्यासोबत मी एक राजकीय व्यक्तिमत्वामध्ये बी थोडंसं काम करते. अगदी कळपात लंगडी गाय शाणी म्हणल्यासारखं पण म्हणता येईल. आणि एक उद्योजिका पण आहे. मूळचे आपण उस्मानाबाद जिल्ह्यातल्या ना? हो, बरोबर. तालुका शिराढोण तालुक्यातल्या. आणि शिराढोण तालुक्यामधनं तुम्ही जिल्हा परिषदची निवडणूक लढवली होती आणि 5 वर्ष तुम्ही यशस्वी काम पण करून दाखवलेलं आहे. तर लातूरमध्ये तुमचा येण्याचा प्रवास कसा आहे? लातूरमध्ये येण्याचा उद्दिष्ट म्हणजे मुलांच्या शिक्षणासाठी. अच्छा. आणि सासू सासरे यांच्या दवाखान्यासाठी पण दर महिन्याला चेकअप होतं. एक घर करायचंच होतं. शिक्षणासाठी म्हणून आलो आणि आता इथंच स्थायिक झालो. अच्छा मॅडम, आपले वडील स्वातंत्र्य सैनिक होते ना? हो, बरोबर आहे. हो. तर हे स्वातंत्र्य सैनिक असल्यामुळं देशभक्ती असेल, समाजसेवा असेल, हे बाळकडं तुम्ही त्यांच्याकडनंच घेतात. हो. आणि तेव्हापासून तुम्हाला राजकारणात यावंसं वाटलं का ते अचानक तुम्ही राजकारणात आलात? त्यांच्याकडनं मला सामाजिक बाळकडूच जास्त मिळालं आणि त्याच्यानंतर दुसरं सामाजिक बाळकडू मिळालं ते आदरणीय शांतीलालजी मुथा यांच्याकडून. माझ्या आयुष्यातले हे 2 महत्त्वाचे व्यक्ती, एक माझे वडील आणि दुसरे शांतीभाऊ, ह्या दोघांकडून मला सामाजिक बाळकडू मिळालं. सामाजिक कामाची आवड मला लहानपणापासूनच होती
वडिलांमुळं. आणि 1 मिनिटही वडिलांना सोडून राहत नव्हते. सतत त्यांच्यासोबत राहायचे. मग त्यांच्याकडं कधी शेताची भांडणं, कधी म्हणजे वाटणींचं प्रमुख असल्यामुळं समाजाचे त्यांच्याकडे हे सगळे येत राहायचे आणि त्या माध्यमातून मी त्यांच्या सानिध्यात तयार झाले. त्यांचं नाव? जगन्नाथजी लुंगाडे. अच्छा. प्रेक्षक हो, 30 सप्टेंबर 1993 साली किल्लारी भागामध्ये प्रलयंकारी भूकंप झाला होता. या भूकंपाने सर्व जगाला हादरवले होते. भूकंप पुनर्वसन करण्यासाठी देशविदेशातून मदत येतच होती आणि मदतीचे हात तर येतच होते. जैन संघटनेचे शांतीलालजी मुथा त्यावेळी पुनर्वसन कार्यामध्ये किल्लारी भागामध्ये आले होते. मला आठवतं त्यावेळेस कांचनमाला ताई या देखील भूकंप पाहण्यासाठी त्यावेळेस त्या भागात किल्लारी भागात आल्या होत्या आणि शांतीलालजी मुथा यांचं कार्य पाहून त्या इतक्या प्रभावित झाल्या की आपण देखील समाजासाठी शांतीलालजी मुथासारखं काम करूया, म्हणून त्यांनी ती प्रेरणा घेऊन म्हणजे समाजकार्यामध्ये त्यांनी उडी घेतली असंच म्हणावं लागेल. मॅडम, भूकंप झाला त्यावेळी तुम्ही शांतीलालजी मुथा यांना पाहिलं होतं काम पाहताना. तुम्ही इतक्या प्रभावित, मला वाटतं तुम्ही त्यावेळेस 12वीत वगैरे असं होतात त्यावेळेस, की तुम्हाला सर्वप्रथम त्यांना पाहिल्यानंतर तुम्हाला काय वाटलं? शांतीलालजींना पाहिल्यानंतर मला एक असं वेगळंच असं वेगळं व्यक्तिमत्व वाटलं की इतर व्यक्तीपेक्षा आपण ज्यावेळेस बघतो, जसं समोर एखादी व्यक्ती आली की त्याची एक वेगळीच छाप आपल्या मनावर उमटत असते. तर सगळ्या लोकांमध्ये मला ते एक वेगळं व्यक्तिमत्व वाटलं की त्यांची जी धडपड होती, त्यांची जी मरमर होती, जे प्रत्येकाला असे ओढून काढत होते, ढिगारे सावरत होते. आणि त्यावेळेस मी वडिलाला हट्टास करून त्या म्हणजे घेऊन आलते आणि वडील पण मला घेऊन आले की मी म्हणलं नाही, मला तिथं जायचं आहे. अगं तू काय करणार आहे, तू एवढीशी, तू तिथं काय करणार, तुला तिथं कोण ओळखतं? म्हणलं ते मला काही माहीत नाही, तू माझ्यासोबत चला. आणि मला ते तिथं जायचं आहे. त्यावेळेस पहिल्यांदा समजा मी या इकडच्या भागामध्ये आलते, पण ज्या पद्धतीनं बघितलं की ढिगाऱ्याच्या खाली लोक कसे दबलेले होते, कसे मृत पावले होते, सगळ्यांची किती तारांबळ होती, सगळी पळापळ होती. आणि त्या याच्यातून पण माझ्या जैन समाजाचे सगळे बांधव अगदी ज्याच्या त्याच्या परीनं जसं होईल तसं मदत करत होते, ओढून काढणे, अगदी म्हणजे तिथंच सगळ्या प्रेताचं दहन करणे, जे सगळं बघितलं. तर त्यावेळेस मला प्रकर्षानं असं जाणवलं की समाजाला किंवा जे इतर समाज असते, प्रत्येकाला आपण काही ना काही खारीचा वाटा म्हणून सामाजिक क्षेत्रात उतरलं पाहिजे आणि आपण काम केलं पाहिजे. राजकारणामध्ये उच्च शिक्षित महिलांनी येऊ नये किंवा त्यांची कमतरता आहे असं म्हटलं जातं आणि वास्तविकता सुंदर स्त्रियांनी तर राजकारणामध्ये येणं म्हणजे फार त्यांना अवघड असतं असं वाटतं. की तुम्हाला राजकारणामध्ये प्रवेश केल्यानंतर राजकारणाचा कसा तुम्हाला अनुभव आला? कसं आहे, स्त्रिया आत्ताच सुंदर आहे असं नाही, याच्या आधीच्या पण स्त्रिया आहे. जिजामाता असतील, झाशीची राणी आहे, पद्मिनी आहे, फातिमा शेख आहेत, आनंदीबाई आहेत, सावित्रीबाई फुले आहेत. ह्या पण स्त्रिया सुंदर, इंदिरा गांधीजी आहेत, ह्या पण स्त्रिया सुंदर होत्या. आणि आजही आपण बघतो की त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांचं दिसणं, त्या तितक्याच सुंदर होत्या, तरी पण त्या सत्तेवर आरूढ होत्या. सुंदर असलं म्हणजे सत्तेवर आरूढ झालं नाही पाहिजे असं काही नाही. आणि आपण सुंदर असो किंवा नसो, आपल्या राहणीमानावर, आपल्या वागण्यावर, आपल्या बोलण्यावर, आपल्या चालण्यावर आपलं व्यक्तिमत्व, आपले तत्व त्याच्यावर आपलं अवलंबून आहे की आपल्याला त्रास होईल किंवा नाही होईल. आपलं त्या गोष्टी जर सगळ्या व्यवस्थित असल्या तर बिलकुल आपल्याला कसलाही त्रास कोणालाच, मलाच काय, आताच्या नवीन पिढीतल्या मुलींना सुद्धा होणार नाही. बरोबर? एकदम करेक्ट. जसं आता नवरात्र आहे, दांड्या खेळतात, या माध्यमातून मी ते पण एक सांगेल आवर्जून. दांड्या खेळतात तर ज्या पद्धतीनं समजा ते घागरा चोलीचं जे ड्रेसिंग केलं जातं, तर माझ्या मते ते मातेला खुश करण्यासाठी किंवा तिचं लक्ष आपल्याकडे वेधण्यासाठी नाही केल्या जात. अंगप्रदर्शन ज्या पद्धतीनं होतंय, तर ते मातेला खुश करायला जातात का जगाला जातात हे काही मला त्यातला फरक कळत नाही. पण मला हे असं वाटतं त्यावेळेस की एखादं पोतं घ्यावं आणि यांना वरून असं घालावं. कसं आहे, स्त्रियांनी कसं वागावं, कसं राहावं, कसं बोलावं, काय घालावं, काय घालू नये, याच्या मर्यादा ज्या आहेत त्या आपण पाळल्या पाहिजे. आणि ज्या पद्धतीतून आज स्त्री जात आहे
असंच जर होत राहिलं तर पूर्वी जशा स्त्रिया पडद्यात होत्या ना, हम्म. ते काळ यायला फारसा वेळ लागणार नाही. कारण आती तिथं माती ही होत असते. मॅडम, आपण भारतीय जैन संघटनेच्या राज्यस्तरावरील महिला आघाडीच्या अध्यक्ष आहात आणि विविध सामाजिक कार्य पण तुम्ही करता. की भारतीय जैन संघटनेमध्ये तुम्ही उल्लेखनीय कामं कुठली कुठली केलीत आतापर्यंत? आता भारतीय जैन संघटनेत काम करत असताना जसं आम्ही पहिले सामुदायिक विवाह घेत होतो, नंतर मेळावे घेत होतो, वधूवर परिचय मेळावा घेत होतो, रक्तदान शिबिर घेत होतो. त्याच्यानंतर कोविडमध्ये आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याची लेकरं आम्ही घेऊन गेलो. त्याच्यानंतर कोविडमध्ये जे अनाथ झाले असे आई किंवा वडील गेले असतील ते लेकरं आम्ही घेऊन गेलो. त्याच्यानंतर आमिर खानजी यांच्यासोबत आम्ही पांडिंग फाउंडेशनमध्ये ते काम केलं. त्याच्यानंतर आता सुजलाम सुफलाममध्ये जे 5 जिल्हे दत्तक घेतलेले आहेत आदरणीय भाऊंनी, तर वाशिम, बुलढाणा, अकोला आणि उस्मानाबाद आणि लातूर दत्तक घेतले. हा, तर इथं पण भरपूर प्रमाणात जे पाण्याचं काम झालं त्याचा परिणाम आज आपल्या समोर आहे. आपण पत्रकार आहेत आणि बीजेस तुम्ही 25 वर्षापासून जसं मी सहभागी आहे तसे तुम्ही पण आहात, तुम्हाला त्याची प्रचिती आहेच. आणि आज जे लातूर जिल्ह्यातले आपण पिकं बघतोय, पाण्याची परिस्थिती बघतोय आणि आधीचे जे हाल होते त्या माध्यमातून तुम्हाला लक्षात आलंच असेल की म्हणजे काम किती अप्रतिम झालेलं आहे. आणि हे चिरकाळ टिकणारं काम आहे. आणि हे बघितल्यावर जिथं काही नव्हतं, ओसाड होता भाग, आणि तिथं खोलीकरण केल्या गेलं आणि तिथं आज जे पाऊस आल्यानंतर जे पाणी साचलंय ते जे बघितल्यावर आहे ना, अगदी जीवन धन्य झाल्यासारखं वाटतं की चला आपण काहीतरी खारीचा वाटा उचलला आणि काहीतरी चांगलं केलंय, याचं एक आत्मिक समाधान मिळते. मॅडम, आपण तर राजकारणामध्ये अल्पकाळ काम केलेलं आहे, परंतु आपण उत्तम वक्त्या आहात, कवयित्री आहात आणि तुम्ही बेटी बचाव आणि बेटी ह्याच्या संदर्भामध्ये देखील त्या काळामध्ये जिल्हा परिषद सदस्य असताना एक वेगळा उपक्रम राबवला होता. तुमच्या हस्ताक्षरामध्ये तुम्ही बेटी बचावच्या संदेश देणाऱ्या कविता लिहायच्या, पाठवायच्या आहेत त्या, तर त्याच्याबद्दल थोडं मला जाणून घ्यायची इच्छा आहे थोडी. ते असं झालं की सुधाताई कांकऱ्याचा आम्ही उस्मानाबाद जिल्ह्यात कार्यक्रम घेतला होता आणि ते व्याख्यान अगदी 8ही तालुक्यात उस्मानाबादच्या म्हणजे कळंब, वाशी, भूम, परांडा, इकडं आपलं उमरगा, लोहारा सगळीकडं ठेवलेलं असताना 2च तालुके झाले आणि ताईला आदरणीय राष्ट्रपतीजी प्रतिभाताई पाटील म्हणजे बोलवणं आलं आणि त्यांचं बोलवणं आल्यामुळे त्या गेल्या आणि त्यांचं मी ते 2 तालुक्यात ऐकलं होतं आणि त्या मधातच सोडून गेल्या आणि आम्ही तर सगळ्यांना तारखा दिल्या होत्या आणि ते कार्यक्रम तर राबवायचा होता. मग ते पुढं मी हातात घेतला. एक योगायोग आला आणि असं सुरुवातीला वाटलं की बाबा मला जमल का नाही, पण अगदी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून मी ते काम चालू केलं की मग तेव्हापासून मग मी भरपूर ठिकाणी त्याचे व्याख्यान दिले. अगदी मराठवाड्यात पण सगळीकडे दिले, उस्मानाबाद जिल्ह्यात पण दिले आणि जिथं गरज लागेल तिथं जात होते आणि करत होते. आणि पुन्हा नंतर कवितेचा नाद असल्यामुळं कविता पण करत होते आणि दिवाळीला मला शक्य होईल तेवढ्या प्रति छापून मी आपलं वाटण्याचा प्रयत्न करायचे. तर ते संदेश देणारी कविता एखादी तुम्ही आठवते का तुम्हाला आता? एकच सांगेल की सगळेच म्हणतात आई श्रेष्ठ, आई श्रेष्ठ, पण कधीतरी कोणीतरी बघावे बापाचेही कष्ट. दोन्ही शक्तीने हातात हात घालूया, विश्वात शोभून राहूया, भारत बलसागर करूया आणि स्त्री जन्माचे स्वागत करूया. वा, छान. महिला दिन, जागतिक महिला दिन असेल 8 मार्च रोजी किंवा नवरात्र म्हटलं की स्त्रीचे गोडवे गाणारे कार्यक्रम होतात, महिलांचे सत्कार होतात. आमच्यासारखे यूट्यूब चॅनलवाले किंवा पत्र माध्यमाचे लोक येऊन तुमच्या मुलाखती घेतात, तुमच्या म्हणजे एकंदर नवदुर्गेची. पण असं होतं का की मॅडम की फक्त ठराविक काळापुरतं 8-10 दिवसापुरतंच महिलाचा सन्मान केला जातो, इतर दिवशी तेच अत्याचार, तेच हे? पूर्वी देखील फार मोठ्या प्रमाणामध्ये स्त्री भ्रूण हत्या असं हे झालं, तर त्याबद्दल देखील तुम्ही भरपूर हे केलेलं आहे, उपक्रम राबवले होते, जनजागृती केली होती. तर तुम्हाला ह्या नवदुर्गे निमित्त, नवरात्रानिमित्त तुम्हाला काय वाटतं या संदर्भामध्ये? सगळं व्यथित होतात का तुम्ही सगळं पाहून? हे सगळं नाही, आता ज्या पद्धतीनं चालू आहे घडामोडी फारशा मी तुम्हाला सांगायला नको, तरी पण ज्या पद्धतीनं स्त्री, पहिल्याची स्त्री आणि आताची स्त्री
ह्याच्यात बघितलं तर हे अगदी कन्याकुमारी ते काश्मीर म्हणायला हरकत नाही. असे 2 टोक झालेले आहेत. तर मध्ये मी एकच सांगेल स्त्रियांना की आपण भले कोणाची तरी मुलगी असतो, कोणाची तरी पत्नी होतो, कोणाची तरी आई होतो, कोणाची तरी सुनबाई होतो, कोणाची तरी आपण मामी असतो, कोणाची आत्या असतो. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना स्त्रियांनी एकच लक्षात घेतलं पाहिजे, जसं मुलगा झाला तर पेढा वाटला जातो, आणि मुलगी झाली तर जिलेबी वाटल्या जाते. पेढा कसा असतो, असा गोल असतो, मागून पुढून सपाट असतो. आणि जिलेबी कशी असती, वेड्या वेड्याची असते. वेड्या वेड्याची का असती, कारण ती अनेक नात्यात गुंतलेली असते, अनेक नात्याची जबाबदारी तिला सांभाळायची असते. तर ती सांभाळत असताना तिची भाषा ही मृदूच राहिली पाहिजे. त्या जिलेबीत कसं असं खाल्लं की आतून रस निघतो, गोडवा असतो, त्या पद्धतीनं ते तिच्या जिभेमध्ये ते गोडवा, ते माधुर्य असलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं मी आताच्या नवीन पिढीतल्या मुलींना हे सांगणार की आता घटस्फोटचे प्रमाण वाढलेत. आज एंगेजमेंट झाली, उद्या ब्रेक झाले. जसं लग्न म्हणजे एक भावला बाहुलीचा खेळ होऊन बसलाय, तसं न होता विवाह संस्था ही आपली भारतीय संस्कृतीतली मजबूत आणि आदरणीय पद्धत आहे. आणि माझ्या अनुभवातून मी तुम्हाला सांगते, विवाहात एक दुसऱ्याचे त्याच्यासोबतच होतात की ज्यांचं भगवंतानी काही ना काही नातं जोडलेलं असतं किंवा एकमेकाच्या नशिबात असतात. आज माझं सामाजिक राजकीय जीवन जरी एवढं सुंदर दिसत असत, आज माझं राजकीय सामाजिक जीवन जरी मोठी असेल, तर उत्कर्ष संघवे यांनी शिंपलं बनवून त्याचं रक्षण केलेलं आहे. बरोबर आहे. आज मी हे करू शकते, का करू शकते, त्यांची मला साथ आहे की कांचन तू कर, तू करू शकतेस. जरी मी घर सांभाळून करते, घरातल्या कोणत्या कामाला डिस्टर्ब न होऊ देता येणार जाणार सगळ्या गोष्टी सांभाळून करते, तरी पण ते करू देतात. म्हणजे कुठंतरी मला ज्योतिबा भेटले म्हणून ही सावित्री काम करते. त्याच्यामुळं अत्याचार मला तर असं वाटतं क्वचित ठिकाणी होत असतात महिलावर अत्याचार, असं म्हणत नाही मी होत नाही, पण जसं लक्ष्मीची जागा विष्णूच्या पायातच शोभून दिसते आणि तीच असायला पाहिजे, तरच लक्ष्मी घरात नांदते. असं असताना मग ते काय असते, ज्यावेळेस लक्ष्मी विष्णूच्या पायात बसलेली असते तर विष्णूनं पण आपल्या हृदयात त्या लक्ष्मीला स्थान दिलेले. पण ज्यावेळेस त्या विष्णूनं जर लक्ष्मीला हृदयात स्थान दिलेलं नसल आणि ते जर पायाखाली जर तिचं रुंदन करत असेल, तर सरस्वती, दुर्गा, लक्ष्मी, कालिका हे रूप कशासाठी आहे, हे ज्या त्या प्रसंगानुसार वेळोवेळी धारण करण्यासाठी, आणि ते स्त्रियांनी केले पाहिजे. आणि त्याचबरोबर मी असंही सांगेल, धारण करा म्हणून नाही तर म्हणताल संघवे मॅडम सांगितल्या धारण करा तर घरच्यांना त्रास द्यायचा, तसं काही करू नका बरं. म्हणजे माझा म्हणण्याचा उद्देश एवढा आहे की घराला स्वर्ग करायचं का नरक करायचं हे आपल्या स्त्रियांच्या हातात आहे. आणि प्रचंड शक्ती भगवंतानं आपल्याला दिली. जसं शेषनागावर हे सर्व पृथ्वीमंडळ आधारित आहे, तसं महिला ही स्त्री घराची पाठीचा कणा असते. आणि तिनं ठरवलं तर तिच्या घराचं ती स्वर्गही करू शकते आणि नरकही करू शकते. आणि दुसरी गोष्ट, भलेही आजकाल नवीन पिढीतल्या मुली म्हणतात की मुलगा वेल सेट पाहिजे, त्याला बंगला पाहिजे, गाडी पाहिजे, सगळं जिथल्या तिथं पाहिजे, तर ह्या गोष्टीचा हट्टाच मुलींनी करू नये. जे पण जोडीदार मिळाला त्याचं जे पण काही असेल अस्तित्व, ते पुढं उभारीस आणून त्याच्या बरोबरीनं काम करून त्याला कसं आपल्याला आर्थिक सुबकता त्या घरात आणता येईल आणि आपण एक चांगली लक्ष्मी आहे हे कसं दाखवता येईल, याच्यासाठी आताच्या मुलींनी प्रयत्न केले पाहिजे. प्रेक्षक हो, म्हणताना प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे पत्नीचा हात असतो, परंतु आज कांचनमाला संघवे या मॅडम ज्या समाजामध्ये म्हणा किंवा उद्योगामध्ये म्हणा किंवा यशस्वी वाटचाली करीत आहेत, त्यांचे पती उत्कर्ष संघवे यांच्या भरभक्कम पाठिंब्यामुळे त्या आज वाटचाल करीत आहेत. असाच पाठिंबा प्रत्येक पुरुषांनी आपल्या ग्रहलक्ष्मीला जर दिला तर चांगले सोन्याचे दिवस याला वेळ लागणार नाही असं आम्हाला वाटतं. नवदुर्गा या विशेष कार्यक्रमामध्ये आम्ही जेव्हा विविध गृहिणींची मुलाखत घेण्याचा आयोजन केलं होतं, त्यावेळी कांचनमाला संघवे यांची मुलाखत घेताना आमच्यापुढे त्या एक केवळ
समाजासाठी एक सामाजिक कार्यकर्त्या म्हणूनच नव्हत्या, तर त्या यशस्वी राजकारणी, सामाजिक कार्यकर्त्या, यशस्वी उद्योजिका, अशा एक वेगळेपण त्यांच्यामध्ये होतं. म्हणून आम्ही त्यांची या नवदुर्गा कार्यक्रमासाठी निवड केलेली आहे. मी मॅडमला असा एक प्रश्न विचारतो थेट, की आपण एक यशस्वी उद्योजिका आहात. आपला व्यवसाय काय आहे आणि यशस्वी उद्योजिका म्हणून तुम्हाला या क्षेत्रामध्ये यावं वाटलं, आणि तो अनुभव कसा आहे तुमचा उद्योजिका म्हणून? कसं आहे, कोणत्याही क्षेत्रात, भले सामाजिक असो, राजकीय असो किंवा औद्योगिक असो, कोणत्याही क्षेत्रात स्वतःला झोकून देऊन निष्ठेनं रात्रंदिवस जर एक करून कष्ट जर केले तर यश निश्चित पदरात पडतं. नाही, तुमचा उद्योग काय आहे? तो काय? सगळ्यात आधी ज्यावेळेस मी लग्न करून शिराडोनमध्ये आलते, ते एक छोटं किराणा दुकान होतं आणि एकच एजन्सी होती आमच्याकडं, तुलसी पाईपची, अच्छा. जळगाववाल्यांची. आणि नंतर मग हळूहळू आम्ही दोघांनी जैन पैकी हां जैन पैकी जळगावचा तुलसी होता का? तुलसी म्हणून, अच्छा. आणि जैन पण होता आणि PVC पण होता. हे एवढंच होतं. अच्छा. नंतर हळूहळू आम्ही दोघांनी मिळून की बाबा, मी विचार केला घरात आल्यानंतर की आणखीन 2 दीर आहेत, एक नणंद आहे, आणि आपल्याला खूप काही पुढं जायचं आहे, खूप काही करायचं. मनात संकल्प असायची आणि ती ह्यांच्या पुढे मी मांडायची की आपण असं केलं तर असं होईल, तसं केलं तर तसं होईल. आणि त्या प्रत्येक गोष्टीला त्यांनी मला साथ दिली. आणि भलेही बाकी घरातली कोणती गोष्ट एखाद्या वेळेस कानाडोळा केली असेल, पण व्यवहारामध्ये आपल्याला बिझनेसमध्ये असं करायचं तसं करायचं त्यामध्ये कधीच नाही की नाही, सांगितलंय ना. आणि त्यांची एक सवय होती की कांचन हे असं करायचं, हे होईल का, की मला ती आतून एक असं शिक्षण असल्यासारखी फिलिंग येते की नाही हे होणार, ते होणार म्हणलं की ते होतच होतं. आणि त्या पद्धतीनं आम्ही करत गेलो. सगळ्यांच्या आशीर्वादानं, भगवंतेच्या कृपेनं यश मिळत गेलं आणि आज इथपर्यंत आलो. एक फर्टिलायझरचं दुकान आहे, पेट्रोल पंप आहे, शेती आहे आणि इथं एक ऑइल मिल आहे. म्हणजे त्यांच्या खांद्याला खांदा लावून तुम्ही व्यवसायामध्ये मदत करता. पण तुम्हाला हे काम, घरचं हे चूल आणि मूल मलमत्ता, तसा स्वयंपाक आणि करता करता तुम्हाला जमतं काय सगळं, तारेवरची कसरत? नाही, ही प्रत्येक स्त्रीला जमते, मलाच नाही. तुम्हाला सांगते, स्त्रीमध्ये अफाट शक्ती आहे, फक्त त्या शक्तीचा उपयोग ती करत नाही. ती TV सारख्या म्हणजे चाकोरीत ती आज बंदिस्त झाली आहे, किंवा किटी पार्टी. पूर्वीच्या स्त्रियांना पण काम होते. पूर्वीच्या ज्या स्त्रिया त्या दळणं घरी होते, कांडण कुटण सगळं म्हणजे तिखट घरी होते, हळद, सगळ्या गोष्टी वाट्या पाट्यावर करून सुद्धा त्या व्यवस्थितरित्या सुचारू रूपनं एकत्रितपणे कुटुंब टिकवत होत्या. आणि त्या काम करायच्या, त्या करून शेतात सुद्धा कामाला जायच्या. पहिली स्त्री पण बरोबरीनं काम करतच होती, आताचीही करते. पण इथून आता ही मी मधल्या पिढी झाली. आता पुढच्या पिढीच्या ज्या स्त्रिया आहेत, आज प्रत्येक मुलगी शिकलेली आहे. प्रत्येक मुलगीला वाटतं की मी सर्व्हिस करावी, पुण्या मुंबईत राहावं. त्या मुलीला वाटतं खेड्यातला मुलगा असला तर नाही, स्थळ लगेच नाही म्हणतात. मुलीच्या आधी मुलीचे आई वडील नाही म्हणतात. तर हे चुकीची पद्धत होती, ही कुठंतरी बंद झाली पाहिजे. आता मला ज्यावेळेस दिलं तर मला खेड्यातच दिलं, आणि मी तर माझ्या मिस्टरला न बघता हो म्हणलेलं आहे. काय, तर वडिलांना बघितलेलं होतं आणि त्यांनी म्हणले की हा मुलगा तुझ्यासाठी योग्य आहे, त्याचा पुरुषार्थ आणि तुझं भाग्य, आयुष्यात तुम्ही खूप पुढं जाता. त्याचं पुरुषार्थ आणि तुझं भाग्य, आयुष्यात तुला कधीच कमी पडणार नाही. आणि ज्या काळात समजा मी 10वीला होते, त्यावेळेस आमच्या समाजाच्या 3 मुली पळून गेलत्या. त्या काळात म्हणजे ते घरवाळीत टाकल्या जायचं, म्हणजे फार मोठा गुन्हा झाला अशा प्रकारचं काहीतरी असायचं. त्यावेळेस मग वडील म्हणले आता शिकायचं नाही, बस लग्न करून टाकायचं. त्यावेळेस मग मी म्हणलं नाही, मला तर शिकायचंय. तुम्ही उद्या म्हणा हा मुलगा आहे, नाही उभा राहिले तर तुमची लेकच नाही, आणि मी अशी तशी जाणार नाही. तुम्हाला 5-10 लाखाला चंदन लावून तुम्हाला व्यवस्थित थाटानं लग्न करून देऊन जाणार मी, ह्या भाषेत मी त्यांना त्यावेळेस उत्तर दिलं. आणि त्यांनी हे स्थळ बघितलेलं होतं. माझ्या वडिलांचं ज्योतिषशास्त्र पण खूप छान होतं. अगदी त्यांनी त्यांचं जायची वेळ सुद्धा
टाइम सहित व्यवस्थित सांगितली होती. फलज्योतिषी होते. नाही, आपलं पंचांग वगैरे पंचांग. बघून, हस्त बघून त्यांचं हस्तरेष. बराचसा अभ्यास होता. वा. आणि त्यांनी त्यांची जायची वेळ सुद्धा बराबर सांगितली होती. अरे बापरे. म्हणून त्यांचा आठास होता की बाई मी आता जाईल, मी आता राहत नाही, मी हे स्थळ बघितलं आणि तू कर. आणि त्यातल्या त्यात माझे मिस्टर मूळ नक्षत्राचे आणि सासऱ्याच्या मुळावर, त्याच्यामुळे मी म्हणलं नको. आणि माझं माझ्या वडिलांवर प्रचंड प्रेम. मी म्हणलं असे खूप मुलं भेटते, पण नाही म्हणलं, तुम्हाला गमवून नाही करायचं. ते म्हणे मी असाही जाणार आहे तसाही जाणार आहे. तर मी म्हणलं ते नंतरच्या नंतर बघू. पण ज्यावेळेस मग वडील वारले, त्यांनी बघितलेलं स्थळ होतं म्हणून मी न बघताच हो म्हणले. आणि प्रारब्धानं जे ठरवलेलं असतं जोडा, तर ते अति योग्यच असतो. बरोबर. म्हणजे असं सहजच भगवंत कोणाचा हात कोणाच्या हातात देत नाही. आणि आम्ही दोघंही एकमेकासाठी खरंच फार पूरक आहात. आणि ज्या पद्धतीनं आम्ही एकमेकाला समजून घेतो, जनरली असे सगळ्यांचे भांडणं होतात किंवा क्लेश होतात, मतभेद होतात, आमचे होतात पण वैचारिक होतात. आणि ते तितक्यापुरतं त्या विषयापुरते असतात. म्हणजे तुमचं सहजीवन एकंदर चांगलं समाधानी चालू आहे. हो. मग आणि अगदी सावित्रीबाई नंतर मी भाग्यशाली म्हणायला हरकत नाही. याला जोडून एक मॅडम मी असा प्रश्न विचारतो तुम्हाला की 2-3 दशकापूर्वीची स्त्री, 21व्या शतकातील स्त्री, अशी स्त्रीमध्ये काळानुरूपात बदल होत चाललेले आहेत. म्हणजे पूर्वी आंतरजातीय विवाहाला प्रचंड विरोध होता. एकत्र कुटुंब व्यवस्था होती. आता आपल्याला फक्त मी आणि माझा नवरा एवढंच आजकालच्या मुलींना बघा वाटतं. आता बऱ्याचशा ठिकाणी अशी उदाहरणं होतात की 100 एकर जमीन असली तरी तो शेतकरी आहे किंवा एखादा व्यवसाय करतो, मला नको असं मुली म्हणतात. त्यापेक्षा एखादी शिपाईची नोकरी असली तर चालेल, सरकारी नोकरीमध्ये असलेला मुलगाच मला हवा असा अट्टा धरला जातो. तर या बदलत्या स्त्रीचं चित्रण पाहून तुम्हाला काय वाटतं? ह्या माध्यमातून मी तुम्हाला किंवा आताच्या स्त्रीला आणि आताच्या मुलींना एकच सांगेल. पहिले पण स्त्रिया सुंदर होत्या, सत्तेवर आरूढ होत्या, त्यांना 10-10, 5-5 लेकरं असायचे घरात, म्हणजे 3-3, 4-4, 6-6 असायच्यात. एवढं सगळं असूनही ते सकाळी 4, म्हणजे माझी साईचं मी जे बघितलेलं ते सांगते, सकाळी 3 वाजल्यापासून दळायला लागायच्या, 6 वाजेपर्यंत सगळ्या घराचं पीठ दळून तयार असायचं. त्यामुळे तब्येत चांगली राहायची ना, तब्येत चांगली राहायच्या, मेंटेन राहायच्या. आणि ते हातानं दळलेलं असायचं, त्याच्यात कस असायचा. आणि ज्या पद्धतीनं ते करून ताजं ते रोजच्या रोज पीठ दळल्या जायचं. आताची पाश्चात्य संस्कृती झाली, राहणं खाणं वागणं सगळं पाश्चात्य झालंय, त्याचा परिणाम आपल्या मतीवर होतो. मी ह्या निमित्तानं सर्व स्त्रियांना सांगणार आहे की घराचं किचन जे असतं ते तुमच्या पुरुषाच्या प्रगतीचं केंद्रस्थान असतं. ते तुम्ही स्वतःच सांभाळलं पाहिजे. भले तुम्ही राष्ट्रपती का असानात, ते तुम्ही स्वतःच सांभाळलं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये कसं, आई जरी असली किंवा पत्नी असली तर तिच्यामध्ये प्रेम असतं, तिच्या त्या करण्यामध्ये प्रेम असतं आणि ती प्रेमानं ते खाऊ घालती. त्याच्यामुळं तुमच्या मतीवर परिणाम होतो. आणि त्या मतीनं तुम्हाला किती गती मिळते तुमच्या कामाला, ते त्याच्यावर डिपेंड असतं. बरोबर आहे का? करेक्ट. त्याच्यामुळं घराचं जे स्वयंपाकघर जे आहे, जे अन्नपूर्णा म्हणून आपण तिथं भूमिका निभावतो, तिचा हात लागला म्हणजे तर तुम्ही तिथं किचन मध्ये तुम्ही गेलात स्वयंपाकघरात, तर तुम्ही अन्नपूर्णा म्हणूनच प्रवेश केला पाहिजे. आणि तिथं तुम्ही प्रवेश केल्यानंतर घरात येणारा प्रत्येक व्यक्ती तुमच्या, भलेही मग ते लाईटच्या कामाला कोणी व्यक्ती आलेला असो किंवा प्लंबर आलेला असो, गॅसवाला, कोणीही येऊ द्या, तुम्ही त्याला 2 घास खाऊ घालूनच पाठवलं पाहिजे. पहिले 4 छोट्या टाकल्या जायच्या, चपाती म्हणू भाकरी म्हणू, गाईला दिल्या जायचा गोघास, नंतर पितरांसाठी 1 काढला जायचा, देवासाठी 1 नैवेद्य काढला जायचा, कुत्र्यासाठी 1 काढला जायचा. ही जी पद्धत आहे ना, ही बंद झाली. आणि ही कशामुळे व्हायली आहे? ही संस्कार आपण स्त्रिया, म्हणजे मी माझ्याहूनच बोलते, मी जर माझ्या मुलीला हे संस्कार दिले नाही तर तिला कळणार आहेत का? आणि हे लोप पावत चाललंय. आणि जे जुने संस्कार आहे ते आचरणात आणले पाहिजे, ते केले पाहिजे आणि ते पुढं त्याचं प्रसार झाला पाहिजे. आणि त्या पद्धतीतून जर आपण वागलो,
तर आपण टिकू, नाहीतर पुन्हा स्त्रीला पडद्यात जायला वेळ लागणार नाही. आता नवरात्र आहे, तुम्ही पत्रकार आहात, तुम्हाला माहिती आहे कोणत्या पद्धतीनं बाहेर दांड्याचे इव्हेंट होतात, कोणत्या पद्धतीनं तिथं ती ड्रेसिंग होतात. हां, गळे तर अगदी मळेच झालेलेच. आपण कसं राहावं, आपले तत्व कसे असावे, आपण कसं बोलावं, कसं चालावं, कसं वागावं, याचं स्त्रीला भान राहिलेलं नाही. तर माझ्या ह्या नवरात्रीच्या निमित्तानं तुमच्या माध्यमातून सगळ्या स्त्रियांना हात जोडून विनंती आहे की आपण जर व्यवस्थित असलो तर जग व्यवस्थित असतं आणि अर्ध्याच्या वर अत्याचार हे आपोआप कमी होतात. कांचनमाला संगवे यांच्या उसाला पुरस्कार देखील मिळालेला होता. शिराढोण येथे त्यांची शेती आहे. कळंब तालुक्यातील रांजणी येथील नॅचरल शुगर्स या कारखान्याने त्यांना उसातला एकरी मोठे उत्पादन काढल्याबद्दल त्यांचा सत्कार देखील केलेला आहे. तर या एकंदर त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल आणि त्यांना आतापर्यंत मिळालेल्या विविध पुरस्काराबद्दल आपण आता मॅडमकडूनच जाणून घेऊया. जास्त ऊस उत्पादक म्हणून आदरणीय बीबी ठोबरेजी यांनी आमच्या दोघाही दाम्पत्याचा सत्कार करून आमच्या हस्ते तिथलं बॉयलर दीप प्रज्वलन केलं. त्याच्यानंतर सावित्रीबाई फुले हा पत्रकार लोकांनी आपल्यासारख्याच सगळ्यांनी मिळून पत्रकार बंधूंनी मला सावित्रीबाई फुले पुरस्कार दिलता. आणि आत्ताच महिनाभराखाली जी24 तास यांनी संघर्ष कन्या, जे माझं राजकीय सामाजिक जे जीवन संघर्षमय राहिलं, कारण मी मराठा नाही हा माझा दोष आहे त्याच्यामुळं माझं ते संघर्षमय जीवन राहिलं आणि त्यांनी मला संघर्ष कन्या म्हणून पुरस्कार दिलाय. आणि जे पण मी समजा राजकीय क्षेत्रात माझं जे बी काम समजा उठून दिसलं किंवा मी उठून केलं, त्याचं सगळं श्रेय माझ्या पत्रकार मित्रबंधूंना आणि माझ्या महसूल आणि जिल्हा परिषदच्या अधिकाऱ्यांना जातं. त्यांना मी समर्पित करते आणि त्यांच्या सहकार्यामुळंच मी आणि सगळ्या वडीलधारी मोठ्यांच्या आशीर्वादामुळंच ते मला शक्य झालं. आता शेवटाकडे जाताना मी नवरात्रानिमित्त आपण समस्त भक्तांना आणि आमच्या प्रेक्षकांना काय संदेश देणार? त्या निमित्तानं मी 2 संदेश देऊ इच्छिते. एक तर मुलींनी हट्टास करू नये की नोकरीवालाच मुलगा पाहिजे. शेतकरी असेल, व्यापारी असेल आणि आपल्या आईवडिलांनी जो आपल्यासाठी निश्चित केला आहे. आईवडील बी पूर्वी पण स्वयंवर होत होते. जर ती राजकुमारी म्हणली की हा मला पसंत आहे तरच तो राजा लग्न लावून देत होता. आजही सुद्धा म्हणजे मी सुद्धा माझ्या मुलीला म्हणलं मी तुला डॉक्टर करते, पण तुझ्या डोक्यात हवा शिरू देऊ नको की मला डॉक्टरच पाहिजे. मी शेतकऱ्याला देईल, मी व्यापाऱ्याला देईल, कोणालाही देईल. आम्ही 4 स्थळं बघू, त्या 4पैकी तू कोणता मुलगा पसंत आहे सांग. नाही पसंत आहे म्हणलं तर आम्ही दुसरा बघू. एवढी चॉईस आईवडिलांनी मुलींना द्यावी, त्याच्यावर देऊ नये. आणि भले शेतकरी असू द्या, व्यापारी असू द्या, खेड्यातला असू द्या, शहरातला कुठलाही जरी असला, स्थळ माणसं चांगले एवढेच बघा आणि मुलीनं त्याचा स्वीकार केला पाहिजे. आणि कुठेही गेलं तर स्त्रीमध्ये इतकी धमक असते की ती तिथं नंदनवन फुलवू शकते. तिनं तिच्यातले जे विविध रूप आहे तिथं त्या घरात गेल्यानंतर तिनं ते कार्यान्वित केले पाहिजे. त्या पद्धतीनं तिनं ते काम केलं पाहिजे आणि आपल्या आईवडिलाचं, आपल्या समाजाचं, आपल्या देशाचं जे नावलौकिक आहे, एक विवाह पद्धती म्हणून भारताची जी संस्कृती आहे ती जपली पाहिजे आणि ती टिकवली पाहिजे. आणि ह्याच माध्यमातून आणखीन मी एक संदेश देणार मुलींच्या आईसाठी, कारण माझ्याकडे भरपूर केसेस अशा पण येतात आणि त्याच्यात मला प्रकर्षाने एक गोष्ट जाणवती, मुलींच्या आई वडिलांचा किंवा वडिलांपेक्षा आईचा मुलीच्या संसारात हस्तक्षेप नसला पाहिजे. पण आजकाल हे ब्रह्मास्त्र जे असते ना ते सोबतच देतात आणि लगेच लावतात. तू काय काम केलं, सासूनं काय केलं, तू हे करू नको, तू ते करू नको, तू असं बोल तसं बोल. हे बंद करा मुलीच्या आईनं. माझे हात जोडून नम्रतेची विनंती आहे महिलांना की मुलींच्या आईनं ह्या गोष्टी बंद केल्या पाहिजे. मुलगी विचारते, सुरुवातीला ती म्हणजे त्या घराशी इतकी जुळल्या जात नाही, हळूहळू जुळती ती. पण कसं एखादं रोपटं एका ठिकाणून काढून दुसऱ्या ठिकाणी रुजवणं ही फार अवघड गोष्ट असते. पण ती तिथल्या घरातल्या लोकांवर पण अवलंबून असते. ते जितकं प्रेम तिला देतील तितकी ती पटकन जड्या तिचे पकडल्या जातात आणि ती तिथं मजबूतपणे रोवल्या जाते.
आणि पण इकडून पण ती जडे सुटायला आईनं पण मदत केली पाहिजे. समजा एखादी गोष्ट मुलीनं विचारली की आई हे मी कसं करू, काय करू, त्यावेळेस त्या आईचं काय काम आहे, अगं तुझ्या बाबाला मला ना घाई आहे, जरा मला त्यांना जेवायला वाढायचंय, तू नाही का बाळा, सासूबाई आहेत ना घरात, त्यांना विचारून घे आणि मला सवड भेटली की मी करतेच पण तुला, असं बोलून ते विषय टाळला पाहिजे. म्हणजे लुडबुड करू नये. हा, आणि ते तिला पण असं वाटलं नाही पाहिजे की आई आपल्याला तोडतीये किंवा आई आपल्याला एकदम परक करते, तिला तसंही जाणवलं नाही पाहिजे. आणि तिला ऑटोमॅटिकली तिच्या घरच्या लोकांशी रुळण्याकरता आईनं तिला मदत केली पाहिजे. ही मला नम्रतेनं सर्व महिलांना, महाराष्ट्रातल्या हात जोडून सर्व समाजाच्या महिलांना ही नम्र विनंती की मुलीच्या संसारात मुलींना रमू द्या. आणि त्याच्यासाठी होईल तर तुम्हाला पॉझिटिव्ह जितकी मदत करता येईल ती करा. आणि जर आपण दुसरी बाजू बघितली, आजकाल पहिल्यासारखे त्रासही नाही आहे आणि पहिल्यासारखे व्यक्तिमत्व पण नाही. आजकालची मुलं किती स्वतःच्या बायकावर प्रचंड प्रेम करतात आणि कोणत्या पद्धतीनं वागणूक देतात. समानतेचं सगळ्यांमध्ये किती वैचारिक पातळी आजकाल वाढलेली हे आम्ही सगळेच बघतो. तर त्या माध्यमातून मला नाही वाटत की कोणावर अत्याचार होत असेल, आणि क्वचित ठिकाणी होतही असेल. घर म्हणलं की जसं बाथरूम असतं तसं काही ना काही कुठं ना कुठं भांडण लागतही असेल, तर आपल्या घरातले जे काही प्रॉब्लेम असतील ते मुलींनाही माहेरी सांगू नये. आपल्या घरातल्या ज्या काही गोष्टी असतील त्या आपणच सांभाळून घ्यायच्या, आपणच फेस करायच्या आणि व्यवस्थितरित्या आपल्या घरातली शांतता आपल्याला कशी राखता येईल ही मुलींची पण जबाबदारी आहे. आणि आपल्या शिक्षणाचा, आपल्या कर्तृत्वाचा आपल्या घराला कसा उपयोग करता येईल, कसं त्याला पुढं नेता येईल याच्यासाठी तिनं सतत क्रियाशील आणि प्रयत्नशील राहिलं पाहिजे. बाहेर ड्युटीला जाती म्हणजे बाहेरचं संध्याकाळी चल रे बाहेर जेवायला जाऊ हे शब्द तिच्या तोंडात नसले पाहिजे. कारण तिला जर तिचा पती जर अंबानी व्हावा वाटत असेल, तिला जर तिचा पती जर सर्व सुखसुविधानं संपूर्ण व्हावा वाटत असेल, तर तिनं तिच्यातली शक्ती जागृत केली पाहिजे. आणि तिच्या घरातील जे अन्नपूर्णा देवीचं स्थान आहे ते कोणालाही न देता तिनं ते स्वतःच सांभाळलं पाहिजे. कारण तेच पुरुषाच्या यशाचं खरं केंद्रस्थान आहे. आणि आता ते बंद होत चाललेलं आहे, तर ते बंद होऊ देऊ नका ही हात जोडून माझी नम्र विनंती आहे सगळ्या महिलांना. आणि या नवरात्रीच्या निमित्तानं मी आणखीन एक संदेश देईल की सगळेच म्हणतात आई श्रेष्ठ, आई श्रेष्ठ, पण कधीतरी कोणीतरी बघावे बापाचेही कष्ट. दोन्ही शक्तीनं हातात हात घालूया, विश्वात शोभून राहूया, भारत बलसागर करूया आणि सगळेजण मिळून स्त्री जन्माचे स्वागत करूया. वा, खूप छान संदेश दिला. नवदुर्गा या कार्यक्रमामध्ये कांचनमाला संगवे यांनी आपला व्यस्त वेळातला वेळ काढून देखील आमच्या प्रेक्षकासाठी संवाद साधला. याबद्दल माध्यम वृत्त या चॅनलतर्फे मी आपलं मनापासून स्वागत करतो, आपला आभार मानतो आणि नवरात्रीच्या आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद मॅडम. मी पण तुमचे आभार व्यक्त करते. आज भारतीय जैन संघटनेच्या आमच्या प्रत्येक कार्यक्रमाला आपण हजर असतात. आज 25-30 वर्षाचे तुम्ही आमचे साक्षीदार आहात, माझ्या कामाचे साक्षीदार आहात. आणि त्याच माध्यमातून आज तुम्ही नवदुर्गा देवीचं रूप घेण्याइतकं आम्ही एवढे मोठे पण नाही आहेत आणि तेवढं आणखीन आमचं मला असं तरी वाटतं की आणखीन फक्त खारीचाच वाटा मी उचललेला आहे तेवढं काम पण नाही, तरी पण कळपात लंगडी गाय शानी म्हणल्यासारखं आहे. आणि तुम्ही त्याची दखल घेतली त्याबद्दल मी पत्रकार मित्रबंधू म्हणून तुमचे मनापासून आभार व्यक्त करते. धन्यवाद. धन्यवाद. माध्यम वृत्त या यूट्यूब चॅनलचे अपडेट वेळोवेळी पाहण्यासाठी आपण आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कॅमेरामन राजू चिलमले रेड्डीसह मी गोपाळ कुलकर्णी, माध्यम वृत्त सेवा. आणि हा व्हिडिओ तयार करण्यासाठी जैन संघटनेचे क्रियाशील कार्यकर्ते किशोरजी जैन यांनी आम्हाला सहकार्य केले, त्याबद्दल त्यांचं मनापासून आभार. धन्यवाद.